खोका घुमालो पारा जुरालो बारगी एलो देशे बुलबुलीचे धन खेयचो खजना दिबो केशे। तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर हे आहे एक बंगाली अंगाई गीत। या बंगाली अंगाई गीताचा थोडक्यात अर्थ असा होतो की जेव्हा बाळ झोपी जातं, सगळं काही शांत होतं, तेव्हा बारगी चालून येतात आणि माझ्याकडचं धान्य तर बुलबुलीनं अगोदरच खाल्लेलं आहे, त्यामुळे आता मी कर कसा देऊ या बारगी लोकांना, असा प्रश्न ती अंगाई गीत गाणारी आई विचारते। आता या अंगाईमध्ये बारगी असा जो उल्लेख आलाय ते बारगी म्हणजे मराठे। मराठीतल्या बारगीर या शब्दावरून या शब्दाचा जन्म झाला असावा, पण बंगालमध्ये मराठ्यांना बारगी असं म्हणायची पद्धत आहे, ती अजून देखील आहे। जवळजवळ गेली 250 ते 300 वर्ष बंगालमध्ये ही अंगाई अजूनही म्हटली जाते आणि अजूनही तिचा वापर होतोय। मग बंगालमध्ये एवढी मराठ्यांची दहशत असायचं कारण काय? बंगालपर्यंत मराठी कधी पोहोचले होते? बंगालमधल्या या मराठ्यांच्या दहशतीचा इंग्रजांच्यावर काय परिणाम झाला? इंग्रजांचं जे कलकत्ता शहर होतं, या कलकत्ता शहराला इंग्रजांनी एक खंदक काढून घेतला होता, अख्ख्या शहराला खंदक काढून घेतला होता मराठ्यांच्या भीतीनं। एवढी मराठ्यांची भीती बंगालमध्ये होती। या खंदकाला ते मराठा डिच म्हणायचे। मग हा डिच कुठं होता, त्याचे आत्ताचे काय अवशेष आहेत, तो आहे की पूर्णपणे गेला, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 1740 साली बंगालचा नवाब होता सरफराज खान आणि त्याचा मेहुणा असलेला रुस्तम जंग हा ओरिसाचा नवाब होता। हे सगळे नवाब होते, यांना दिल्लीच्या बादशाहकडून एक प्रकारचं अथॉरिटी दिली जायची, पण प्रत्यक्षात दिल्लीच्या बादशाहचा कोणताही कंट्रोल आता राहिलेला नव्हता। मग परिस्थिती अशी होती की सगळे एकमेकांच्याबरोबर भांडायचे आणि सत्ता काबीज करायचे। झालं असं की अलीवर्दी खानानं या सरफराज खानाचा म्हणजे बंगालच्या नवाबाचा पराभव केला आणि बंगालची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आणि तो स्वतःच बंगालचा पुढचा नवीन नवाब बनला। आता अलीवर्दी खानानं आपल्या मेहुण्याला मारलंय म्हणल्यानंतर रुस्तुम जंग जो ओरिसाचा नवाब होता तो उठून बसला आणि तो गेला अलीवर्दी खानाबरोबर भांडायला। 3 मार्च 1741 ला बालासोर जवळच्या फुलवारीमध्ये ही लढाई झाली आणि या लढाईमध्ये अलीवर्दी खानाच्या फौजांनी या रुस्तुम जंगाचा दारुण पराभव केला। मार खाल्लेला रुस्तुम जंग गप मुकाट्यानं परत आला आणि ओरिसामध्ये आला आणि त्याला त्यावेळेला आयडिया सुचली की जर अलीवर्दी खानाचा पराभव करायचा असेल तर आपल्याला मराठ्यांची मदत लागेल, कारण त्यावेळची भारतातली सर्वात मोठी पॉवरफुल सत्ता कोण होते? मराठे होते आणि मराठ्यांची मदत असली तर आपण अलीवर्दी खानाचा कसाही काटा काढू शकतो। त्यानं नागपूरच्या रघुजी भोसलेंना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या मदतीला या। त्याप्रमाणे रघुजी भोसलेंनी त्यांचा जो सेनापती होता भास्करराव कोलटकर, ज्याला भास्कर पंडित म्हणतात, याची देखील बंगालमध्ये आजही दहशत आहे, या भास्कर पंडितला सांगितलं। भास्कर पंडित आपलं सैन्य घेऊन बंगालमध्ये गेला, त्यानं अलीवर्दी खानाचा बंगाल अक्षरशः लुटून टाकला। आता लूट हा शब्द कसाही असला तरी तो एका अलीवर्दी खान नावाच्या नवाबाचा प्रांत होता, तो मराठ्यांनी लुटला आणि अलीवर्दी खानाला एक मोठा धडा शिकवला। मराठे परत आले, पण अलीवर्दी खान आता चौताळला। त्याला लक्षात आलं की रुस्तुम जंगानं मराठ्यांना बोलवलं आणि मराठ्यांनी येऊन आमचा सगळा प्रांत उजाड करून टाकला। आता चिडलेला अलीवर्दी खान महानदी क्रॉस करून परत आला आणि त्यानं रुस्तुम जंगावर आणि रुस्तुम जंगाचा आणखी एक जावई होता, त्या दोघांच्या वरती हल्ला केला आणि त्यानं पुन्हा एकदा रुस्तुम जंगाचा दारुण पराभव केला आणि म्हटलं की आता तू मराठ्यांना बोलवच, मग तुला दाखवतो। त्याच्यानंतर काय झालं ते अगदी इंटरेस्टिंग आहे, पण ते सांगण्या अगोदर तुम्हाला एका इंटरेस्टिंग ॲप बद्दल सांगतो। मार्केट वुल्फ हे एक सेबी रजिस्टर्ड ॲप आहे जे भारतात अत्यंत वेगाने वाढत आहे। मार्केट वर जाऊ दे किंवा खाली, तुम्ही ट्रेडिंगच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळवू शकता आणि यांची जी एक्सपर्ट टीम आहे ती तुम्हाला 1-on-1 कॉल करून तुमचा फायदा कशात आहे ते सांगत असते। चला बघूया हे वापरायचं कसं। मी इथे पिन टाकलं आणि लॉग इन केलं। इथं फॉलो ट्रेंड्सवर क्लिक केलं की तुम्हाला आता मार्केटवर असलेले सगळे प्रॉफिटेबल ट्रेड्स दिसतात। तुम्ही फक्त एक क्लिक करून त्यांना फॉलो करू शकता। इथं तुम्ही अत्यंत कमी पैशात ट्रेडिंग सुरू करू शकता, बाकी ॲपमध्ये जिथं तुम्हाला 3 पट जास्त पैसे लागतात। याच्यामध्ये एक इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर आहे जे तुम्हाला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतं। जेव्हा तुमचा लॉस एका विशिष्ट लेवलपर्यंत जातो तेव्हा आपोआप हे स्टॉप लॉस लागतं आणि तुमचं पुढे होणारं नुकसान टळतं आणि यांचं ब्रोकरेज सुद्धा इंडस्ट्रीमध्ये सर्वात कमी आहे। बघा, प्रॉफिट ट्रेंडच्या हिशोबाने मूव्ह होताना दिसत होता। मी फक्त स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि अत्यंत कमी वेळात 1306 रुपयांचा प्रॉफिट बुक झाला देखील। ही संपूर्ण सेवा तुम्ही फक्त 99 रुपये देऊन लाईफ टाईमसाठी खरेदी करू शकता। तुम्ही याच्यामध्ये सोने, चांदी, क्रूड ऑइल यासारख्या कमोडिटीजमध्ये देखील ट्रेड करू शकता, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत। आणि मार्केट वुल्फ ॲप
तुम्हाला फ्री रिकमेंडेशन सुद्धा देतं. हे बघा, लोकांनी आताच एका दिवसात 11,850 रुपये, एका महिन्यात 70,468 रुपये आणि एका वर्षात 5,03,940 रुपयांचा प्रॉफिट बुक केला. आणि या प्रॉफिटवर मार्केट वुल्फ ॲप कोणतंही कमिशन घेत नाही. मार्केट वुल्फ ॲपचे आतापर्यंत 20 लाखापेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. त्यामुळे वाट कशाची पाहताय? लिंक कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि हे ॲप कसं वाटतंय ते आम्हाला सांगा. महानदी क्रॉस करून अलीवर्दी खान आलेला होता आणि तो जेव्हा परत फिरला, अलीवर्दी खानाची राजधानी मुर्शिदाबादमध्ये होती. मुर्शिदाबादमध्ये जाण्यासाठी तो परत फिरला, अजून तो पोचायचा होता तोपर्यंत रुस्तुम जंगानं परत एकदा मराठ्यांना बोलवून घेतलं. मराठ्यांना बंगालचा मैदानी प्रदेश म्हणजे अगदी केक वॉक होता. मराठे इथं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाढलेले होते, त्यामुळे त्यांना कुठंही यूपीमध्ये, बिहारमध्ये, बंगालमध्ये सगळ्या मैदानी प्रदेशामध्ये तिथं काहीही करणं त्यांच्यासाठी फार मोठी किंवा अवघड गोष्ट असायची नाही. ते सहजपणे पुन्हा बंगालमध्ये घुसले. डिसेंबरमध्ये परत एकदा मराठ्यांनी बंगालवरती प्रचंड स्वारी केली, बंगालची लूट केली. बंगालमधल्या अनेक मोठ्या मोठ्या धनिकांना मराठ्यांनी लुटलं. या सगळ्या गोष्टींचा परत एकदा अलीवर्दी खानाला फटका बसला आणि तो इथून पुढे बसत राहिला. 1741 ते 1751 पर्यंत सलग मराठे या अलीवर्दी खानाला आणि बंगालला लुटत होते, त्याला चांगले फटके देत होते. आता या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिथं शेजारी असलेल्या इंग्रजांच्यावर व्हायला सुरुवात झाली. इंग्रज, कारण त्यांना व्यापार करायचा होता, व्यापाराच्या मध्ये हळूहळू ते राजकारण करायला लागले. पण त्यावेळी तरी त्यांचं अजून राजकारण ठरलेलं नव्हतं, ते व्यापारातच मग्न होते. त्यांना भीती वाटत होती की कलकत्त्यावर मराठे जर आले तर आपण त्यांचं काय वाकडं करू शकणार. म्हणून त्यांनी 1742 पासून सुरुवात केली. कलकत्त्याच्या बाजूनं पहिल्यांदा त्यांनी ठरवलं एक भिंत बांधायची, पण प्रत्यक्षात भिंत बांधायला खूप जास्त खर्च येतोय असं त्यांनी ठरवलं. म्हणून म्हटले की आपण भिंतीच्या ऐवजी एक खंदक बांधू. साधारण 7 किलोमीटरचा एक खंदक होईल, कारण एका बाजूला हुगळी नदी आहे, कलकत्त्याला नॅचरल प्रोटेक्शन आहे, आणि उरलेल्या बाजूनं म्हणजे उत्तरेच्या बाजूला आणि पश्चिमेच्या बाजूला आपल्याला एक खंदक खणावं लागेल. साधारण 7 मैल म्हणजे जवळजवळ 11, 12, 13 किलोमीटरचा हा खंदक असणार होता. पण प्रत्यक्षात त्यातला काहीच खंदक त्यांनी पूर्ण केला आणि हळूहळू मराठ्यांचे हल्ले बंगालवरचे कमी झाले. त्याचा परिणाम असा झाला की हा खंदक तसाच राहिला. 1751 मध्ये अलीवर्दी खानाला एक अक्कल सुचली की त्यानं मराठ्यांच्या बरोबर एक तह केला. मराठ्यांना सांगितलं की तुम्ही आता इथून पुढे बंगालवरती हल्ला करू नका. सुवर्णरेखा नदीपर्यंतचा जो सगळा प्रदेश आहे, विशेषतः यामध्ये सगळा ओरिसाचा प्रांत आहे, कारण त्याला रुस्तुम जंगाला हरवलेलंच होतं, त्यामुळे सगळा भाग आता त्याच्याकडेच होता. तो म्हणाला की हा सगळा भाग म्हणजे संपूर्ण ओरिसा आजपासून मराठ्यांचा झाला. त्यामुळे आपण जेव्हा कटक पासून अटकपर्यंत असं जे राज्य म्हणतो, त्यातलं कटक हे ओरिसामध्ये आहे, लक्षात घ्या. आणि कटकवरती मराठ्यांचं राज्य होतं. त्यामुळे ओरिसापासून पेशावरच्या अलीकडपर्यंत मराठ्यांचं राज्य होतं आणि या ओरिसावरती मराठ्यांच्या राज्याची सुरुवात झाली ती या अलीवर्दी खानानं हा सगळा प्रांत मराठ्यांना दिल्यामुळं. त्यामुळे मराठ्यांचे बंगालवरती पुढे जे हल्ले व्हायचे ते कमी झाले. अर्थात हा सगळा नंतरचा भाग आहे, पण महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या मराठा डिचचं जे इंग्रजांनी बांधली त्याचं पुढं काय झालं. तर ही मराठा डिच तशीच राहिली. 1756 साली सिराजुद्दौलानं ब्रिटिशांच्यावरती कलकत्त्यावर हल्ला केला. त्यावेळेला मराठा डिचचा त्यांना काही जास्त उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांनी म्हटलं की या डिचचा काय उपयोग होत नाही तर करायचं काय. पुढे 1757ला तुम्हाला माहिती आहे प्लासीची लढाई झाली. यामध्ये सिराजुद्दौलाला ब्रिटिशांनी हरवून टाकलं आणि नंतर संपूर्ण बंगाल, बिहार, ओरिसा प्रांताचे स्वामी स्वतः ब्रिटिशच झाले. त्यामुळे ब्रिटिशांना आता कलकत्त्याची काळजी करायची गरज लागली नाही, कारण हळूहळू सगळा भारतच त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. मग कलकत्त्यासाठी कशाला घाबरायचं. म्हणून 1799 साली ब्रिटिश गव्हर्नर, तेव्हाचा जो लॉर्ड वेलस्ली होता, त्यानं असं सांगितलं की आता हे जो खंदक खणला आहे त्याच्यामध्ये लोक कचराच टाकतायत, त्याचा काय उपयोग होत नाही, तर त्या जागी एक चांगला रस्ता करूया. आणि मग एक नवीन रस्ता निर्माण केला गेला, त्याला म्हटलं सर्क्युलर रोड. अजून देखील बंगालमध्ये अनेक लोक याला सर्क्युलर रोड असं म्हणतात. पण नंतर 1958 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर आचार्य प्रफुल्लचंद्र रोड आणि आचार्य जगदीशचंद्र रोड अशी नावं या रस्त्याला म्हणजे उत्तरेला आणि दक्षिणेला देण्यात आली. अजूनसुद्धा बंगालमध्ये काही लोक याला सर्क्युलर रोड म्हणून ओळखतात, काही लोक याला APC रोड आणि AJC रोड या नावाने ओळखतात. पण बंगालमध्ये अजून देखील मराठा डिचच्या काही खाणाखुणा आहेत. बंगालमधल्या बाग बाजार भागामध्ये एक अशी गल्ली आहे, या गल्लीचं नावच आहे मराठा डिच लेन म्हणजे मराठा डिच गल्ली. अजून देखील या गल्लीचं अस्तित्व आहे. इथं काही ठिकाणी जे शिल्लक राहिलेले डिचचे भाग आहेत ते अजून देखील दिसतात. तर असा होता बंगालमधील मराठ्यांचा दरारा. बंगालमधल्या मराठ्यांच्या या दराऱ्याची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मार्केट वुल्फ ॲपचे आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये देऊन ठेवलेली आहे.
या लिंकवरती क्लिक करा आणि हे ॲप जरूर वापरा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.